पुढच्या वर्षी लवकर या. सुप्रभात, गुड मॉर्निंग. कसं तुम्ही सर्वजण मस्त मिळत आहात ना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि मी आहे गावी, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर आज मला चूल पेटवायची होती, चुलीवरती पाणी तापवायचं होतं. रोज कसं आई किंवा बाबा दोघेजण चुलीवरती पाणी तापवत असतात आणि मी छानपैकी गरम पाणी ते घेऊन बादलीतून आंघोळ करत असते. पण आज म्हणलं आईला थोडीफार मदत करावी, आज मदर्स डे सुद्धा आहे, तर म्हणलं थोडीफार तिला मदत करावी. आल्यापासून कसं सगळं तीच करते, मी आपलं निवांत बसून होते 4-5 दिवस. आईच्या हातचं खायचं गरमागरम हेच काम करत होते. तर म्हटलं बघू आपल्याला चूल पेटते की नाही. बरेच दिवस झाला तर ही सवय मोडलेली आहे खरं तर. 10 वर्षापूर्वी आम्ही सगळं चुलीवरती सगळा स्वयंपाक वगैरे करायचो. पण आता कसं शिक्षण कॉलेजनंतर तर संपर्कच आला नाही चुलीचा आणि गॅससुद्धा घेतला गेला घरी. त्यामुळे मग आता तो फरक थोडासा पडत गेला. पण आंघोळीसाठी स्वयंपाकासाठी चूल अजूनसुद्धा आई वापरते. खेडेगावात तर चुलीचा वापर होतच होतो, शहरामध्ये जरी होत नसला तरी. अचानक गॅस वगैरे संपला तर चूल असते, त्यामुळे जळणाची वगैरे सगळी व्यवस्था करून ठेवावी लागते. आणि काल कसं थोडासा पाऊससुद्धा पडून गेला होता, त्यामुळे वातावरण इतकं दमट असं होतं ना, वातावरण खूपच बिघडलेलं होतं. त्यामुळे ते लवकर चूलसुद्धा पेटत नव्हती. पण फायनली चूल पेटली, पाणीसुद्धा छान तापलं होतं कडक. सगळ्यात शेवटी मी खरं तर आज आंघोळ केली रोजच्याप्रमाणे. सगळ्यांच्या आंघोळ झाल्या आणि मग शेवटी राहिलेलं कडकडीत पाणी मग घेतलं मी बादलीमध्ये आणि मंथनला सुद्धा पाणी दिलं होतं. त्यांनी सुद्धा आंघोळ इथं झालेली होती. तर आंघोळ वगैरे झाल्यानंतर छान आईने नाश्ता केला होता, तो नाश्ता खाऊन घेतला आणि मग त्याच्यानंतर आज मला चुलीवरची भाकरी बनवायची होती. बरेच दिवसापासून बनवली नव्हती, गावाकडे आल्यापासून स्वयंपाक तर काहीच करत नव्हते मी, पण आज म्हणलं थोडीफार आईला मदत होईल. हॅलो, सकाळपासून सगळं आवरलेलं आहे काम. आईने मस्त अशी आंबाडीची भाजी केलेली आहे माझ्या आवडीची. आणि तर मला करायची चुलीवरची भाकरी. 1 वर्ष झालं मी चुलीवरची भाकरी केली नाही. मागच्या वर्षी केली होती, तेव्हा काय माझं व्लॉगिंग चालू नव्हतं. पण आता ह्या वर्षी करते तर म्हणजे छोटासा व्हिडिओ करावा, बघू परत 1 वर्षानंतर जमते की नाही भाकरी. तर चला आपण चुलीवरची भाकरी बनवूया. आणि काल पाऊस पडून गेलाय तरीही आभळ इतकं गच्च येण्यासारखी गरमी होतीये. चला भाकरी करूया. शहरामध्ये कसं होतंय माहिती आहे का, दरवेळी गॅसवरचा स्वयंपाक आपण खातो, त्यामुळे कधी कधी कंटाळा येतो. पण जे पूर्वापार चालत आलेलं आहे, चुलीवरचा स्वयंपाक, चुलीवरची भाकरी, ह्याला आजकाल फार डिमांड आहे सिटीमध्ये सुद्धा. गावाकडे आता बऱ्याच 10 वर्षापूर्वी आमच्या घरी चुलीवरती आम्ही सगळा स्वयंपाक वगैरे करायचो. आंघोळीचं पाणी वगैरे तापवलं जायचं, जे काय असेल ते चुलीवरतीच असायचं. पण आता थोडंसं बदलत चाललेलं आहे खेडेगावामध्ये सुद्धा. पण चुलीचा वापर अजूनही होतो खेडेगावामध्ये, पूर्णपणे बंद झाला आहे असं काही नाही. आंघोळीच्या पाण्यासाठी म्हणा किंवा इमर्जन्सीमध्ये गॅस अचानक संपला तर मग चूल उपयोगाला पडते. आणि चुलीवरच्या स्वयंपाकाची चवच काही वेगळीच असते. आणि आता मला भाकरी करायच्या होत्या आमच्या चौघांच्या, मग भाकरी तर करत होते. वर्षभर झालं तर मी काही भाकरी केलेल्या नव्हत्या, पण म्हटलं बघू आता आपल्याला जमतात का भाकरी, तेवढं तरी आईला थोडीफार तरी मदत होईल. कारण मग तिचंही आता वय होत चाललंय, तिलाही आता होत नाही सगळ्या गोष्टी, पण तरीही ती करत असते. आम्ही आल्यानंतर तेवढ्याच उत्साहाने ती करत असते सगळ्या गोष्टी, न थकता न हे होता. आणि मग आता म्हटलं बघावे आपल्याला जमते का. सुरुवातीलाच तवा ठेवल्यामुळे थोडासा तो तापला होता, नंतर मग त्यातली लाकडं थोडीशी मी बाहेर ओढून घेतली आणि मग इथं भाकरी करायला सुरुवात केली. भाकरी तर तशा मला चांगल्या जमतातच, फक्त आता चुलीवरती केली नव्हती बरेच दिवसापासून, त्यामुळे मग आता इथं मी बघूया म्हटलं आपल्याला जमते का भाकरी. तर छान जमल्या भाकरी, छान झाल्या भाकरी. आणि मग इथं बाबा होते, बाबांशी गप्पा मारत मंथनची सारखी ये जा चालू होती, त्यामुळे त्यालाही बरं वाटत होतं हे सगळं पाहून. कारण मुलांना ह्या सगळ्या गोष्टी खरं तर माहिती पाहिजेत, खेडेगावातलं वातावरण मुलांना कळायला हवं सगळ्या गोष्टी. तर मग इथे मी भाकरी करत होते तोपर्यंत आईने बाकीचा सगळा स्वयंपाक करून ठेवला होता. माझ्या आवडीची आंबाड्याची भाजीसुद्धा तिने केलेली होती. नगरला ही भाजी नाही भेटत, बऱ्याचशा भाज्या इकडच्या आहेत त्या तिकडं नाही भेटत, त्यामुळे मग त्या इकडं जेव्हा मी गावी येते तेव्हा मग आई हमखास त्या भाज्या माझ्यासाठी करून ठेवते. मग मेथी तर असतेच, पण पोकळ्याची भाजी ती नाही भेटत नगरला. ज्या ज्या भाज्या नाही भेटत त्या भाज्या मग ती इकडे मी जेव्हा जेव्हा येते ना मे महिन्यामध्ये, तेव्हा ती मला करून देत असते. आता इकडे माझ्या 2 तर भाकरी झाल्या, अजून 2-3 भाकरी करायच्या होत्या, तेवढ्याच सगळ्या भाकरी मी करून घेते. संध्याकाळचा मेनू थोडासा आज वेगळा होता, आज मदर्स डे होतं, तर मग म्हटलं भैयासुद्धा येणार होतं, म्हणजे प्रथमेशसुद्धा येणार होता. तर आता भाचा आला आहे ना त्याचा, त्यामुळे मग त्याला काही तिकडे करमत नाही आहे, त्यामुळे 2-3 दिवस सुट्टी घेऊन तो इकडे येणार होता संध्याकाळी, आज संध्याकाळी. त्यामुळे मग म्हटलं संध्याकाळी छान असा बेत काहीतरी करू, सकाळचाच फक्त स्वयंपाक करायचा होता. मग म्हटलं भाकरी कराव्या पटकन.
इथं माझ्या अशा मस्तपैकी भाकरी करून तयार आहेत, तर या जेवायला. बऱ्याच दिवसांनी चुलीवरच्या भाकरी केल्या. चुलीवरच्या भाकरीची किंवा चुलीवरच्या जेवणाची चवच काही वेगळी असते. नगरला कसं दरवेळी होतं की गॅसवरचा स्वयंपाक असतो, त्यामुळे त्याला फारशी चव येत नाही. गावाकडे कसं आलं की आईच दरवेळी स्वयंपाक करते. आता 4-5 दिवस आल्यापासून तीच बनवते. तिला मी आज म्हटलं की आज मी करते, चुलीवरची भाकरी फक्त करते, बाकीचा सगळा स्वयंपाक तिने बनवलेला आहे. तर या जेवायला तुम्ही पण. भाकरीसोबत आंबाडीची भाजी, परत मेथकूट आणि लोणचं असा हा स्वयंपाक होता. बाकीचं भात आमटीसुद्धा होतं, ते नंतर खाल्लं. आणि मग जेवल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली आणि मग संध्याकाळी आम्ही गेलो शेताकडे फिरायला. आल्यापासून तर मी शेताकडे गेलेच नव्हते, घराच्या बाहेरच नव्हते पडले, फक्त इथल्या इथेच फिरत होते घरातच. आणि मग आज संध्याकाळी आम्ही सगळेजण गेलो शेताकडे फिरायला. बऱ्याच दिवसापासून आल्यापासून गेलेच नव्हते, त्याच्यामुळं आईशी गप्पा मारत आलो. आणि हे आमच्या गावचं ओहोळ आहे, इथं पाणी भरपूर आहे. सध्या कालव्याला पाणी आल्यामुळे इथं भरपूर पाणी आहे, नाहीतर आता पाण्याचं प्रमाण कसं थोडंफार कमी जास्त होत असतं. पावसाळ्यात मात्र भरपूर पाणी असतं. दरवर्षी आम्ही जेव्हा लहान असायचो ना, तेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणी इकडे यायचो आणि गुढीपाडव्याच्या अगोदर मोठे अंथरुण वगैरे असायचे, किंवा पाणी एखाद्या वेळेस नाही आलं तर मग कपडे वगैरे घेऊन, रोजचे कपडे किंवा अंथरुण वगैरे, तर सगळे धुवायला आम्ही इकडेच असायचो लहानपणापासून. त्यामुळे याची अशी भीती काही वाटत नाही, खूप भारी वाटतं. इथे आल्यानंतर सगळ्या आठवणी अशा जागृत झाल्या, खूप छान वाटत होतं. ह्या ओहोळमध्ये दरवर्षी गणपती विसर्जित केले जातात. आम्ही लहानपणापासून इथेच सगळेजण येतो गणपती विसर्जित करण्यासाठी. इथे सगळे गणपती आल्यानंतर आरती वगैरे होते, मग त्यांचं विसर्जन होतं. खूप छान वाटतं माहिती आहे का. त्या दिवशी सगळे गावकरी एकत्र इथे येतात आणि खूप भारी वाटतं तेव्हा. आणि मंथनताई इथे खेळत होता, त्याला हे भारी वाटत होतं. म्हणजे मोकळ्या वातावरणात मुलांना खेळायला देणं हे एक महत्त्वाचंच आहे. त्यांना इथे सवय हवी, गावाकडचं, खेड्याकडचं, शहरातलं सगळं वातावरण मुलांना सूट होतं. आपणच त्यांना थोडंफार कुठेतरी मुभा दिली पाहिजे सगळं खेळणं. आपण जर घाबरून बसलो तर मग मुलांनाही त्याचा आनंद घेता येत नाही. त्याचे आजोबा त्याला दिसले तर पळत त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी छान अशी मिठी मारली. ते बघितल्यानंतर खूप भारी वाटत होतं. मी नेमका मोबाईल हातामध्ये घेतला होता आणि मग तो व्हिडिओ नेमका कॅप्चर झाला. ह्या सगळ्या मेमरीज कुठेतरी छान यूट्यूबच्या माध्यमातून जमा होतील, म्हणून तर मग ते भारी वाटतं मला यूट्यूबचं चॅनल. असं नाही की करायचंच आहे, पण एक आवड आहे म्हणून मग मी हे करते आहे. त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी पळण्याची स्पर्धा लावली. तो पुढे मी मागे, मी पुढे तो मागे, असं करत होता. त्यानंतर मग संध्याकाळ झाली आणि मग थोड्या वेळाने आम्ही घरी जायला निघालो. तर असे माझे गावाकडे छान छान ब्लॉग तुम्हीसुद्धा एन्जॉय करा माझ्यासोबत. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पकडला नंबर. बस या इकडं आता. बघूया कुठे जातोय. मोरया पुढच्या वर्षी लवकर या. आरती करा पुढच्या वर्षी येऊ. आजोबांनी गणपती आणला, आमच्या आजोबांनी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मंदिरावर बसले गणपती. टुकुमुकू बघते चांगला, आमच्या पप्पा आजोबाने, आमच्या आजोबाने टुकुमुकू बघते चांगला, आमच्या आजोबांनी गणपती आणला. आमच्या आजोबांनी गणपती आणला.